हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आज अचानक ग्रुपमधून फोन आला की आज गुरुवारी नारायणपूरला जायचा प्लॅन चालू आहे. सो आमचा प्लॅन तर ठरला. आज आम्ही चाललोय नारायणपूरला. हा, ही माझी बहीण. हा कोण आहे? कोण आहे तू? तू कोण आहे? ही कोण आहे? नाही इकडे बघ. ही आहे वडा डिझायनर. आणि हा नित्य. केलाय नाही, मी हा पोस्ट करणार आहे. आमचा अक्कलकोटचा ब्लॉग सगळं शूट केलता आणि मी नंतर डिलीट करून टाकले व्हिडिओ स्पेस कमी करण्यासाठी. त्यामुळे हे कोणी ब्लॉग मध्ये येतच नाहीये. तर आम्हाला 6:30-7ला निघायचं होतं. 8 वाजलेत, अजून कोणाचाच पत्ता नाही. अर्धा ग्रुप आलंच नाहीये. आद्या, तुला काय बोलायचं यावर? काय बोलायचं? काय बोलतो? या पोराने उशीर केलाय. 7 वाजता येणार, 9 वाजता निघाली. इकडे बघ. तर आम्हाला 7ला निघायचं होतं. आम्ही निघालो रात्री 9 वाजता. त्यामुळे खूप लेट झालं होतं. 10 वाजले होते आम्हाला नारायणपूरपर्यंत पोहोचच तोपर्यंत. त्यानंतर आम्ही टी ब्रेक घेतला होता. त्यानंतर आम्हाला मंदिरात पोहोचायला 10:30 वाजले आणि आम्हाला आरती भेटली होती. त्यानंतर आम्हाला दर्शनाला खूप लेट झालं आणि आमचा एक फ्रेंड हरवला सुद्धा होता. त्यानंतर मग आम्ही 12:30 वाजता वगैरे आम्हाला हॉटेल भेटलं असेल जेवायला हायवेला. त्यानंतर तर आम्ही आता जेवायला थांबलोय. हा सुशुडी हरवला होता. हा गरुडी टपळू जेवायला आलोय. दाखव ना जरा ते घर दाखव ना. शेकोटी पण दाखव. हे बघा सगळेजण. हॅलो गाईज. तर आमचे मेनू ठरत नाही काय खायचं. हे मटकी मसाला डन. मिरची द्यायचा 60 रुपये. आदित्य ऑर्डर दे. आदित्य दिले की काय खायचं तुला? भाजी पनीर तंदूर कासव. आद्याला पाहिजे दीदी तंदूर कासव पाहिजे. आमच्या एरणाकडे शेवभाजी इकडे हॉटेलला. हे अंगरीच्या घरी काजू. आमचा पहिला मेनू आलाय. तर आमचा नेक्स्ट प्लॅन चाललाय कोकणला जायचा. त्याची मीटिंग चालू आहे. सगळेजण येते तर बोललेत, पण कधीही कोणी जायच्या वेळेस कॅन्सल होऊ शकतं. हा माणूस तर आमचा प्लॅन झालाय कोकणचा. तो जर सक्सेसफुल झाला तर आम्ही नेक्स्ट ब्लॉग मध्ये कोकणच्या ब्लॉग मध्ये भेटू. कन्फर्म होईल का नाही माहित नाही. त्यानंतर अशी आमची छोटीशी नारायणपूरची ट्रिप झाली. तर तुम्ही तर आता बघितलंच की आमचा नेक्स्ट प्लॅन कोकणचा चाललाय. तो जर सक्सेसफुल झाला तर हा ग्रुप घेऊन मी नक्की नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटेल. सो स्टे ट्यून गाईज. बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.